मैत्रिणींनो, वजन वाढल्यानंतर आपल्या मांड्यांची, शीटच्या भागाची, कमरेची, पोटाची चरबी पण खूप दिसायला लागते. आपलं जे शरीर आहे ते पूर्ण बेडोल दिसतं. आणि हे जे मांड्यांची, शीटच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. तर मैत्रिणींनो, उड्या न मारता एका ठिकाणी बसून आणि झोपून तुम्ही मांड्यांची आणि शीटच्या भागाची चरबी कमी करू शकणार आहे. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, फॉलो करा आणि हे जे साक्षी व्यायाम करते ते तुम्ही घरी करा. आणि तुमच्या मांड्यांची, शीटच्या भागाची जी चरबी आहे ती कमी करा. त्याचसोबत मग तुमच्या पोटाची आणि कमरेची चरबी पण कमी होणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही साक्षीची जी वेट लॉस जर्नी आहे ती फॉलो करा आणि तुमचं जे मांड्यांचे, शीटच्या भागाची चरबी कमी करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता साक्षी कोणते व्यायाम करते ते बघूया. तर मैत्रिणींनो, एक्सरसाइज करताना फक्त हळूहळू सुरुवात करायची आहे. तर सुरुवातीला पाय पसरून बसायचं आहे. दोन्ही हात आपल्या शीटजवळ मागे ठेवायचे आहेत आणि एक पाय जो आहे तो आपल्या पायाजवळ घ्यायचा आहे. त्याच्यानंतर परत साईडला घ्यायचा आहे आणि तो जमिनीला टेकवायचा नाहीये. अलगद असा साईडला घ्यायचा आणि आपल्या पायाजवळ घ्यायचा आहे. आणि खूप छान ताण येतो आपल्या पूर्ण मांडीला, त्याच्यानंतर पोटऱ्यांना आणि पोटाला पण ताण येतो. पोटाची चरबी पण आपली कमी होते, ओटीपोटाची. तर ही जी एक्सरसाइज आहे ती तुम्ही 10-10 वेळा करा किंवा 20 वेळा करा. जसं तुम्हाला एक्सरसाइजची सवय असेल, सराव असेल, तसं तुम्ही एक्सरसाइज करायची आहे. थोडा वेळ थांबायचं आहे, मोठा श्वास घ्यायचा आणि फुंकर सोडून द्यायची. त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज आहे ती सुरू करायची आहे. जसं साक्षी करते तसंच तुम्ही करा. तर साक्षी जी आहे ती एक्सरसाइज ही रोज करते. तर तुम्ही पण नक्की ॲड करा. त्याच्यानंतर एक जो आपला पाय आहे तो वरती उचलायचा आहे 60 अंशाच्या वरती आणि गोलाकार असा फिरवायचा आहे 10 वेळा आणि पूर्ण मांड्यांना, पोटरीला पूर्ण कळ येते याने. याने आपल्या मांड्यांची, शीटच्या भागाची चरबी खूप छान कमी होते. 10 वेळा फिरवायचा आहे असा गोलाकार, जमिनीवरती टेकवायचा नाही. सुरुवात करत असाल तर फक्त 5 वेळा फिरवायचा आहे. तर साक्षीला ताण पडतोय पोटाला वगैरे ती सांगते बघा. तर त्याच्यासाठी ही एक्सरसाइज इफेक्टिव्ह आहे. तुम्ही नक्की करा. आणि त्याच्यानंतर दुसरा जो पाय आहे तो घ्यायचा आहे 90 अंशाच्या कोनावरती आणि परत गोलाकार असा फिरवायचा आहे. मग साक्षी जसं फिरवते तसंच तुम्ही फिरवा आणि खूप छान ताण येतो. जसं-जसं ताण येईल तुमच्या पोटऱ्यांवरती, मांड्यांवरती, तसं-तसं तुमचे जो फॅट आहे तो कमी होण्यास मदत होईल. थोडा वेळ थांबायचं आहे, मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचं, रिलॅक्स व्हायचं आणि त्याच्यानंतरच पुढची एक्सरसाइजला सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला मांड्यांची, शीटच्या भागाची चरबी कमी करायची असेल तर तुम्ही हेल्दी आहार पण घेणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही त्याच्यासाठी हेल्दी आहार घ्या म्हणजे तुमचं वजन पण कमी होईल आणि फॅट लॉस पण छान होईल. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपला जो पाय आहे तो शीटच्या भागाजवळ गुडघ्यातून फोल्ड करून घ्यायचा आहे आणि लागोपाठ घेते बघा साक्षी. तर 20 ते 25 वेळा लागोपाठ घ्यायचं आहे. तुम्ही हळूहळू घ्या सुरुवातीला, त्याच्यानंतर फास्ट घेतलं तरी चालेल. त्याच्यानंतर परत थांबायचं आहे, मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचे. त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज. आता आपला जो विरुद्ध हात आहे तो विरुद्ध पायाच्या तळपायाला टच करायचा आहे अशा पद्धतीने. तर ही जी एक्सरसाइज आहे साक्षीला करताना थोडीशी अडचण येत होती त्याच्यामुळे ती सांगते तर तुम्ही हळूहळू करा सुरुवातीला आणि फास्ट करू नका, हळूहळू करा म्हणजे तुम्हाला दम लागणार नाही आणि दम लागला तर मध्ये थांबायचं, मोठा श्वास घ्यायचा, फुंकर घ्यायची आणि सोडून टाकायची. अशा पद्धतीने एक्सरसाइजची सुरुवात तुम्ही करायची आहे. त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज बघा. आपला जो पाय आहे तो पोटाजवळ घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या पोटाला पण दाब बसतो आणि मांड्यांची, शीटच्या भागाची चरबी जी आहे ती कमी होते. ही पण एक्सरसाइज तुम्ही सुरुवातीला 10 ते 20 वेळा करायची. त्याच्यानंतर पाठीवरती झोपायचं आहे. आपला जो एक पाय आहे तो 90 अंशाच्या कोनावरती उचलायचा आहे आणि गोलाकार फिरवायचा आहे. तर एका वेळेला 10 वेळा फिरवायचा आहे गोलाकार आणि याने पण आपल्या मांड्यांची, शीटच्या भागाची चरबी कमी होते. तुम्ही फक्त ही एक्सरसाइज करा. सकाळी किंवा संध्याकाळी कधी पण करा. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या एक्सरसाइज करत असाल त्यावेळेस करा किंवा तुमच्या इतर एक्सरसाइजमध्ये हे एक्सरसाइज ॲड करा आणि रोज करा. म्हणजे तुमचं वाढलेले मांड्यांची, शीटच्या भागाची चरबी, पोटऱ्यांची आणि पोटाची चरबी पण कमी होते, ओटीपोटाची. त्याच्यामुळे हे एक्सरसाइज खूप इफेक्टिव्ह आहेत. त्याच्यानंतर थोडा वेळ थांबायचं, रिलॅक्स व्हायचं, मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायची. त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज आहे ती घ्यायची आहे. रिलॅक्स करते साक्षी. त्याच्यानंतर बघूया आपण पुढची एक्सरसाइज. गुडघा फोल्ड करून आपल्या पोटावरती दाबायचा आहे आणि एक पाय परत सरळ करायचा आहे. तर ही पण एक्सरसाइज तुम्ही रोज करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या पोटाची चरबी पण कमी होणार, मांड्यांची, शीटच्या भागाची चरबी कमी होणार, शीटच्या भागाला गोलाई येणार. याच्यासाठी ही एक्सरसाइज करा. तर साक्षी ही 30 ते 40 वेळा एक्सरसाइज करते. पण मी फक्त 10-10 वेळाचं जे काउंटिंग आहे ते दाखवलेलं आहे. त्यानंतर पुढची एक्सरसाइज एका कानावर झोपायचं आहे
आणि एक पाय उचलायचा आहे सरळ 90 अंशाच्या कोनावर आणि परत आपल्या दुसऱ्या पायावरती ठेवायचा आहे. तर ही पण एक्सरसाइज तुम्ही 10 ते 20 वेळा करायची आहे आणि आपल्या मांड्यांच्या शेटच्या भागाची चरबी आणि कमरेची चरबी कमी होते. त्याच्यानंतर जो वरचा पाय आहे तो परत समोर घ्यायचा आणि परत पाठीमागे घ्यायचा आणि सरळ घ्यायचा, गुडघ्यातनं वाकवायचा नाही. याने पण आपल्या मांड्यांना आणि शेटच्या भागाला छान ताण येतो. ओटीपोटाला ताण येतो. त्याच्यामुळे तिथली चरबी पण कमी होण्यास मदत होते. तर ही पण एक्सरसाइज तुम्ही 10 ते 20 वेळा करायची आहे. त्यानंतर विरुद्ध बाजू पण सेम त्याच एक्सरसाइज करायच्या आहेत दोन्ही पायांच्या. तर एक्सरसाइज करताना फक्त सुरुवातीला हळूहळू सुरुवात करायची आहे. कारण की मांड्या आणि शीटच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही जे व्यायाम करणार त्यावेळेस तुमचे मांड्यांचे जे स्नायू आहेत ते दुखणार, शीटच्या भागाचे स्नायू दुखणार आणि तुम्हाला चालायला, उठायला, बसायला, पायऱ्या चढताना थोडासा त्रास होणार. त्याच्यासाठी सुरुवातीपासूनच तुम्ही हळूहळू काउंटिंग तुमचं वाढवायचं आहे. पुढची एक्सरसाइज पोटावरती झोपायचं आहे आणि आपले जे दोन्ही हात आहेत ते गालावरती ठेवायचे, कोपर जमिनीला टेकवायचे आहेत आणि एक एक पाय आपल्या शीटला मारायचा आहे. तर अशा पद्धतीने ही एक्सरसाइज मांड्या आणि शीटच्या भागाची चरबी कमी करते. तर सुरुवातीला तुम्ही 50 ते 60 वेळा ही एक्सरसाइज करा. त्याच्यानंतर तुम्ही त्याचं काउंटिंग जे आहे ते 100 ते 200 वेळा वाढवायचं आहे. आणि एका जागेवर बसून, एका जागेवर झोपून तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता. टी व्ही बघताना, कितीतरी आराम करताना तुम्ही ही एक्सरसाइज करू शकताय. असं नाही का तुम्ही फक्त व्यायाम करत असाल तेव्हाच तुमच्या मांड्यांची शीटच्या भागाची चरबी कमी करणार आहे. तर तुम्ही इतर वेळेस पण तुमच्या मांड्या आणि शीटच्या भागाची चरबी कमी करू शकणार आहे. त्याच्यानंतर आपले दोन्ही पाय जे आहेत ते शीटच्या भागाला मारण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही एक्सरसाइज पण 100 ते 200 वेळा करा आणि कोणत्याही वेळेला तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता. फक्त ज्यावेळेस जेवण झाल्यानंतर लगेच पोटावरती झोपू नका. जरा 1-2 तासानंतर पोटावरती झोपून तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता. तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो, व्यायामाचे व्हिडिओ चॅनेलवर अपलोड आहे. त्याच पद्धतीने डाएट कसं फॉलो करायचं, त्याच्यानंतर साक्षी कोणतं डाएट फॉलो करते ते पण व्हिडिओ अपलोड आहेत. तर ते पण व्हिडिओ तुम्ही बघा, फॉलो करा आणि तुमचं जे वजन आहे, फॅट आहे ते कमी करा. त्याच पद्धतीने तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा. धन्यवाद.